नमस्कार मंडळींनो. तर आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने खमंग आणि चविष्ट भरलं वांगं. पण तेही कुकरमध्ये आणि फक्त एका शिट्टीमध्ये. ही अशी रेसिपी आहे जी घराघरात आवडीने केली जाते आणि गरम गरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. मसाल्यांचा सुगंध, वांग्याचं मऊसूत टेक्स्चर आणि मंद आचेवर शिजल्यावर येणारी ती खास चव. खरंच तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. खरं तर सगळी गंमत असते ती म्हणजेच ह्या मसाल्याची, जो मसाला आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथं 1 वाटी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेणार आहे. शेंगदाणे खूप जास्त काळसर करायचे नाहीत, खूप छान असं मंद गॅसवरती यांना भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. आता त्यांना एका प्लेटमध्ये मी काढून घेते. म्हणजेच आपण बाकीचे जेव्हा करू तोपर्यंत हे शेंगदाणे वगैरे जे आहे तर ते छान असे थंड होतील. खरं तर हे सगळं जे जिन्नस आपण भाजून घेत आहोत ना, तर ते छान असे थंडगार होऊ द्यायचे. त्यानंतर मी इथं 2 चमचे तीळ घेतलेले आहे. तर तीळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकतात. पण तिळीने काय होतं की खूप छान अशी चव जी आहे तर ती वांग्याला नक्कीच येते. त्यामुळे मी इथं जे आपण पोहे वगैरे खातो ना, तर टेबलस्पून 2 टेबलस्पून मी इथं तीळ घेतलेली आहे. तर तीळ आपल्याला अगदी हलकी मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे. ऑलरेडी पॅन जे आहे तर ते छान असं गरम होतंच. त्यामुळे अगदी 2 मिनिटामध्ये आपली तीळ जी आहे ना, तर ती छान अशी तडतडायला लागते. तर आता हिलासुद्धा आपण एका प्लेटमध्ये म्हणजे त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. आता त्यानंतर आपण त्यामध्येच छान खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे. तर हे ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले होते, त्या वाटीने पाव वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं छान बारीक किसून घ्यायचं आणि खोबऱ्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवरती कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे न टाकता छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर खोबरंसुद्धा आपलं इथे मस्त भाजलं गेलं आहे. आता खोबरंसुद्धा आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे सगळे जे आपण भाजून घेतलेलं होतं, तर हे आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी छान थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण वांगी जी आहेत ना, तर इथे ही पाव किलो वांगी मी घेतलेली आहेत. तर आपल्या वांगी कितक्या प्रमाणामध्ये बनवायची आहेत भाजी, त्याप्रमाणे आपण मसाल्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो. पण जसं मी तुम्हाला एका वाटीने पाववाटी खोबरं वगैरे सांगितलं तसंच ते घ्यायचं आहे. तर आता इथं जे आहे तर 10 मिनटं झालेत आणि आपलं मसाला जो वाटण्यासाठी जे आपण भाजून घेतलेलं होतं, तर ते छान असं थंडगार झालं आहे. तर इथं मी शेंगदाणे छान मंद गॅसवरती भाजून घेतले, त्यामुळे मी इथे टरफलं वगैरे काही काढली नाहीत. तसंच तसं मी छान असं वाटून घेणार आहे. तर आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वगैरे कशाचाही अजिबात वापर करायचा नाही आहे. यामध्ये मी भरपूर सारा असा लसूण घालणार आहे. त्यामुळे मसाल्याची टेस्ट खूप छान येते. तर हे पाणी न टाकता आपल्याला मस्त असं वाटून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता किती मस्त असं पाणी न टाकतासुद्धा किती छान असं वाटण तयार झालेलं आहे. तर हे ना ऑलरेडी आपण खोबऱ्यामध्ये वगैरे खूप छान असं तेल वगैरे असतं ना, त्यामुळे हे छान असं बारीक वाटलं जातं. फक्त मिक्सर जे आहे ना, तर ते डायरेक्टली एकाच दिशेनं न फिरवता पल्स मोडवरती चालू बंद करत मिक्सरमधून जर हे फिरवलं ना, तर छान असं एकदम बारीक वाटलं जातं आणि तेलसुद्धा अजिबात असं खूप निघत नाही. तर इथे बघू शकता आत्ताच बाइंडिंग अशी छान तयार होते. पण आता आपल्याला यामध्ये जे सुके मसाले आहेत ना, तर ते घालायचे आहेत. तर सगळ्यात इथं मी पाव चमचा हळद घालून घेते. त्यानंतर धना पावडर जवळपास 1.5 चमचा यामध्ये मी टाकून घेणार आहे. जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर ती तुम्हीसुद्धा अर्धा चमचा यामध्ये घालू शकता. त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 2 ते 2.5 चमचे मसाला. तर तुम्ही जो रोजच्या जेवणामध्ये मसाला वापरतात ना, तर तो यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल किंवा जर तुम्ही लाल तिखट घालत असाल तर त्यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा अर्धा चमचा घाला. त्यानंतर इथं मी 1 चमचाभर म्हणजे चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हो, या मसाल्यामध्ये ना ऑलरेडी खडे मसाले वगैरे सुद्धा आहेत, त्यामुळे मी इथं गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत छान भरपूर अशी कोथिंबीर. त्याने खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा लिंबाचा रस. जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही याऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा इथं अर्धा चमचाचा वापर करू शकतात किंवा जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल.
तर आता हे सगळं मी हाताच्याच मदतीने छान असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला वाटलंच की हे असं छान असं व्यवस्थित मिक्स होत नाही आहे, तर फक्त आपल्याला यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात, पण मी इथं पाण्याचाच वापर करत आहे. तर आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथं जो मसाला आहे ना, तर तो व्यवस्थित छान असा मी मिक्स करून घेतलेला आहे. तर आता आपण वांगे जे आहेत ना, तर ते कट करून घेणार आहोत. तर इथं मी वांगे छान स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत. तर आता आपण यांना कट करून घेऊयात. तर कट करताना आपल्याला पूर्ण 4 फोडी करायच्या नाही आहेत, फक्त अर्धवट. म्हणजे आपल्याला छान मसाला जो आहे, तर तो स्टफ करता येईल. म्हणजे त्यामध्ये छान असा मसाला भरता येईल, अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत. तर इथं ना जे साल आहे ना, तर ते न काढता फक्त मागचं जे देठ आहे ना, तर ते अर्धवट आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला खूप जास्त वांगी वगैरे कट करून घ्यायचे असतील ना, तर तुम्ही काय करायचं की एका भांड्यामध्ये पाणीसुद्धा घ्या. म्हणजे जेणेकरून ना वांगे कट केल्यानंतर काळे वगैरे पडणार नाही. हे खूप कमी प्रमाणात वांगे जे आहे तर ते मी घेतलेले आहे. त्यामुळे मग मी पाण्यामध्ये वगैरे टाकत नाही आहे. असं कट केल्यानंतर ना वांगे बघूनसुद्धा घ्यायचे की आतमध्ये काही किडके वगैरे आहेत का नाही, तर त्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला वांग्यांच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत. तर आता मी तुम्हाला यामध्ये ना लगेचच मसालासुद्धा भरून दाखवते. तर इथे बघू शकता मी बघून घेतलेलं होतं की यामध्ये किडे वगैरे काहीच नाही. छान वांगं जे आहे तर ते मस्त होतं. तर यामध्ये आपल्याला एकदम मस्त असा मसाला जो आहे ना, तर तो दाबून यामध्ये भरून घ्यायचा आहे. जर आपण त्याच्या जास्त मोठ्या-मोठ्या म्हणजे संपूर्ण जर कट केलं तर असं वांगं तर आपल्याला वांग्यामध्ये मसाला छान भरता येणार नाही. आणि मसाला जो आहे तर तो भरल्यानंतर त्याला छान असं पॅक करायचं. म्हणजे तो मसाला जो आहे ना, तर तो अजिबात बाहेर वगैरे निघत नाही. तर इथं बघू शकता अशा प्रकारे ना आपल्याला ही सर्व वांगे जे आहे ना, तर ती मस्त अशी स्टफ करून घ्यायची आहेत. तर इथं मी सेम प्रोसेसने संपूर्ण वांगी जी आहे तर ती छान अशी स्टफ करून घेतलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये छान असा मी मसाला भरून घेतलेला आहे. तर इथं बघू शकता छान दाबून भरल्यामुळे अजिबात मसाला वगैरे जो आहे तर तो बाहेर येत नाही आहे. आणि मसाला भरून एवढा जो मसाला आहे ना, तर आपला तो शिल्लक राहिलेला आहे. तर तो आपण भाजी जेव्हा बनवू ना, तर त्यामध्ये आपण वरतून टाकून देऊयात. तर इथं ना या भाजीसाठी कुकरमध्ये जर बनवलं ना, तर खूप जास्त तेल अजिबात लागत नाही. अगदी कुकरमध्ये 2 पळ्यांमध्ये जी आहे ना, तर ती आपली भाजी छान अशी तयार होते. तर इथं बघू शकता मी तर जवळपास 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे. आणि आता यामध्ये आपण तेल छान गरम झालं, की त्यामध्ये आपण अगदी पाव चमचा हिंग टाकून घेणार आहोत. कारण वांगे जे आहेत ना, तर ते थोडेसे वातूळ असतात. त्यामुळे त्यामध्ये हिंग जरूर घाला आणि त्याने टेस्टसुद्धा खूप छान लागते. तेल छान गरम झालं, की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि जिरं छान फुललं, की त्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी छान असा बारीक कट करून घेतलेला होता. तर याला आपल्याला जवळपास 2 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे. तर याला आपल्याला खूप असा गोल्डन ब्राऊन कलर आणायचा नाही आहे. 1-2 मिनिट छान परतवून घेतला आणि गुलाबीसर कलर आला. अशा प्रकारे छान कलर आला, की मग आपण यामध्ये जो मसाला शिल्लक होता ना, तर तो संपूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथं ना जर तुम्हाला तुमच्याकडे जर हा मसाला शिल्लक नसेल, तर काही हरकत नाही. खूप अगदी 1 ते 2 चमचे जरी मसाला शिल्लक राहिला ना, तरीसुद्धा चालतं. फक्त एवढं आहे, की भाजी जी आहे ना, तर ती थोडी पातळसर होईल. तर आता हा मसालासुद्धा आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिट छान असं याला परतवून घ्यायचा आहे. या मसाल्याला ना लगेचच अगदी तेल सुटायला सुरुवात होते, कारण की आपण यामध्ये तीळ, नंतर खोबरं आणि शेंगदाणे हे सगळे जिन्नस टाकलेले आहे. पण तो थोडासा खालीसुद्धा लागतो, कारण की शेंगदाणे जे आहेत ना, तर ते सुद्धा आपण यामध्ये घातलेत त्यामुळे. तर याला सतत हलवत राहायचं आणि 2 मिनिट हा छान परतला गेला, की त्यानंतर मग आपण यामध्ये पाणी जे आहे ना, तर ते टाकण्याआधी वांगे यामध्ये टाकून घेऊयात. तर हे वांगे ना अशा प्रकारे छान असे ठेवून घ्यायचे यामध्ये आणि त्यानंतर मग वांगे टाकल्यानंतर वांगे छान बुडतील अशा प्रकारे आपल्याला यामध्येच पाणी जे आहे ना, तर ते टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त आता तुम्हाला भाजी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालू शकतात किंवा मग असं करायचं की वांगे छान बुडतील एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर मग जर तुम्हाला भाजी थोडीशी पातळसर वगैरे हवी असेल ना, तर मग त्यानुसार तुम्ही पाणी कुकर थंड झाल्यानंतरसुद्धा गरम पाणी टाकून यामध्ये वाढवू शकतात. तर वांगे थोडेसे मी मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकून घेणार आहे.
तर तुम्हाला समजायला हवं त्यासाठी मी वाटीने पाणी टाकते. तर इथं मी 1 वाटी पाणी टाकलं आणि थोडंसं आणखी टाकलं म्हणजे जवळपास 1.5 वाटी पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे. तर आता इथं वांगेसुद्धा आपले छान असे बुडाले आहेत. तर आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं नाही यामध्ये आपल्याला मीठ घालायचं. जेवढं आपण पाणी घातलं ना त्यानुसार अगदी थोडंसं, खूप जास्त घालायचं नाही कारण की आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे. तर आता हे थोडंसं अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला ना कुकर लावून घ्यायचा आहे. तर कुकरची आपल्याला मीडियम फ्लेमवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि जर तुम्ही हाय फ्लेमवरती करत असाल कुकर ठेवणार असाल ना, तर मग शिट्टी होण्यावरती आली की गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. तर आता इथं मी 1 शिट्टी संपूर्ण होऊ देते. तर इथे बघू शकता 1 शिट्टी झाली आणि कुकरसुद्धा आपला जो आहे तर तो छान असा गार झालेला आहे. तर इथे बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी जी आहे, भरलं वांगं असं मस्त असं तयार झालं आहे. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा अशा प्रकारची भाजी अजिबात मिळत नाही. इतकी छान, दाटसर आणि घट्ट एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे. आता या ठिकाणी ना जर तुम्हाला पातळसर हवं असेल ना, तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकूनसुद्धा घालू शकतात. तर आता इथं मी ना अशा प्रकारे ना भाजी जी आहे ना, तर ती छान अशी सर्व्ह करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग मी आम्हाला थोडंसं पातळसर आवडतं त्यामुळे मग मी गरम पाणी टाकूनसुद्धा भाजी कशी दिसते तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते. तर ही अशा प्रकारची छान अशी गरमागरम भाजी मस्त अशी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत तर अतिशय अप्रतिमच लागते. तर किती छान अशी चविष्ट भाजी दिसते ना. अगदी भरलं वांगं एकदम प्रॉपर अशा पारंपरिक पद्धतीचं आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि आम्हाला थोडंसं पातळसर आवडतं त्यामुळे मग मी त्यानंतर यामध्ये छान थोडंसं गरम पाणी करून यामध्ये घालून घेतलं. गरम पाणी जरी टाकलं ना तरी खूप जास्त पातळसर करायची नाही, नाहीतर मग भाजीची टेस्ट संपूर्ण बिघडून जाते. चला तर मग मंडळींनो, ही छान अशी भरल्या वांग्याची अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये तयार होणारी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.